आजची तरुण पिढी शिक्षण असेल किंवा नसेल, Instagram असेल, Facebook असेल, यासारख्या माध्यमांवरती आवर्जून असते. मग आता Instagramवरती आल्यानंतर काय करायचं? पोस्ट टाकायच्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ त्याच्यावरती ऑनलाईन राहायचं. आपल्याला कोणी फॉलो केले ते बघायचं किंवा आपण कोणाला फॉलो करत असेल त्यांच्या आपण मागावर राहायचं. अशा सगळ्या कामधंदे नसलेल्या गोष्टी अनेक लोकं, अनेक तरुण मंडळी करत असतात. आपल्या अमूल्य वेळ या सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून घालवत असतात. आता काही घटना अशा असतात की त्या घटना अत्यंत भयानक असतात आणि त्या घटना आपल्या सगळ्यांसमोर येणं काळाची गरज असते. कारण ही जी तरुण मंडळी आहेत, ही आपल्या दिवसभरामधल्या वेळामध्ये जेव्हा Facebook, Instagramवरती फक्त आपण आपली स्वतःची एंटरटेनमेंट करून घेतोय, मजा करून घेतोय तिथपर्यंत ठीक आहे. परंतु या अशासारख्या ॲपमधून जेव्हा आपण त्रयस्थ व्यक्तीसोबत ओळखीमध्ये येतो, परिचयामध्ये येतो आणि आपण त्या व्यक्तीला आपलं दिल देऊन बसतो आणि त्याच्यावरती आपण प्रेम करून बसतो आणि मग अशा स्वरूपाचं जे व्हर्च्युअल प्रेम असतं, हे प्रेम तितक्याच काळासाठी असतं. कारण या असं म्हणतात ना, की सहवासामुळे प्रेम वाढतं. जो हा व्हर्च्युअल सहवास आहे, याच्यामुळे प्रेम न वाढता त्याच्यामधला जो आसक्ती आहे किंवा एकमेकांच्या शरीराची हवस आहे, ही मात्र नक्की वाढत असते. आता या अशा स्वरूपाच्या ज्या प्रेम असतात किंवा प्रेमाच्या घटना असतात, याच्यामधून अत्यंत दुर्दैवी असा एंड या दोनपैकी एक पार्टनरचा होत असतो. आता ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमध्ये. राजस्थानमधला उदयपूर हा भाग आहे. याच्यामध्ये एक तरुणी आहे, तिचं नाव आहे निकिता त्रिवेदी. आता ही 22 वर्षाची तरुणी उदयपूरमध्ये काय करते, तर तिचं नर्सिंगचं शिक्षण आहे, ती घेत आहे. हे शिक्षण घेत असतानाच Instagramच्या ॲपवरून तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्याचं वय वर्ष आहे 27, त्याचं नाव आहे विजय भोई. आता हे दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने चॅटिंग सुरू आहे आणि हा जो विजय भोई आहे, हा व्यवसायाने कोरिओग्राफर आहे. त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सुद्धा हा काम करतोय. आता असे जे शब्द असतात ना, कोरिओग्राफर, इव्हेंट मॅनेजमेंट, हे आजच्या तरुणाईला भुरळ घालत असतात. त्यांना असं वाटत असतं की आता आपण इव्हेंट मॅनेज करतो किंवा आपण कोरिओग्राफर आहे, म्हणजे आपण आता बरंच काही आहे. त्याच्यामुळे मग त्यांची जी स्टाईल असते, राहणीमानाची पद्धत असते, ही अत्यंत वेगळी असते. खिशामध्ये महागडे मोबाईल, त्याचबरोबर महागड्या बाईक फिरवायच्या आणि मग पोरींना इम्प्रेस करत सुटायचं. आणि या अल्लड वयातल्या पोरी यासुद्धा अशा प्रकारच्या तरुणांना भुलत असतात आणि मग त्यांच्यावर प्रेम करून बसतात. आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात, कारण आई-वडिलांचं, आपल्या भावंडांचं न ऐकून आपण अशा व्यक्तींच्या प्रेमात पडायचं आणि हा व्यक्ती एक दिवस त्यांचा घात करत असतो. तारीख होती 23 जून 2025. वेळ होती दुपारी 1:30 उदयपूरमधलं कासा गोरा हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक तरुणी असं एक जोडपं तिथे आलेलं आहे. त्यांनी एक रूम घेतले आणि त्यांना रूम देखील अलॉट केलेली आहे. साधारणपणे 6 तासापर्यंत हे तरुणी एकत्र राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो तरुण आहे, हा तरुण रात्री 8 वाजता या हॉटेलमधून बाहेर पडून गेलेला आहे. आता त्या रात्री त्यांच्या खोलीकडे कोणी लक्ष दिलं नाही. कारण आता यांच्या रूममध्ये असतील, कशासाठी आले असेल. आता आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असतं, प्रत्येकालाच माहिती असतं की हे तरुणी जर का विवाहित असतील किंवा नसतील, आपण या हॉटेलमध्ये कशासाठी येता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र हा जो हॉटेलचा स्टाफ आहे, यांनी ती जी रूम आहे ती उघडलेली आहे. त्याच्यामध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मृत होऊन पडलेली आहे. त्याच्यामुळे मग या स्टाफने पोलिसांना बोलवलं. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि मग पोलिसांच्या चौकशीमध्ये ही बाब समोर आलेली आहे की निकिता त्रिवेदी नावाची 22 वर्षाची तरुणी आहे आणि हा तिचा मृतदेह आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांनी जो CCTV होता याच्या माध्यमातून तपास केला आहे. त्यावेळी जो तरुण आहे, हा रात्री 8 वाजता हॉटेलमधून बाहेर पडलेला आहे. हा विजय भोई आहे आणि या दोघांचं प्रेमसंबंधाचं कनेक्शन पोलिसांच्या समोर आलेलं आहे. आता पोलीस या विजय भोईला शोधत आहेत. त्यावेळेला हा या हॉटेलच्या जवळच असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याच्याकडे देखील चौकशी केली, तर ताब्यात घेतलं. त्यावेळेला असं लक्षात आलं की त्याने देखील आपल्या हाताची नस कापून घेतलेली होती. आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. हाताची नस कापल्यामुळे वेदना असह्य होऊन या बाबाने शेजारचं जे हॉस्पिटल होतं, ते हॉस्पिटल गाठलेलं आहे आणि मग त्याच्यावरती तिथे उपचार सुरू असताना पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात की आत्महत्या करणे हे देखील सोपं काम नाही आहे. त्याच्यानंतर जे काही भोगावं लागतं ते देखील सोपं काम नाही आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याला मारताना आणि आपण स्वतः आत्महत्या करताना देखील आपण विचार केला पाहिजे आपल्या फ्युचरचा, आपल्या मागे असलेल्या माणसांचा. आता यामधल्या 6 तासांमध्ये काय झालं होतं या दोघांमध्ये, तर जेव्हा त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली त्यावेळेला मग या दोघांमध्ये भांडण झालेली आहेत आणि हा जो विजय भोई आहे, याने या निकिता त्रिवेदीला तिथे कशासाठी बोलून घेतलेलं होतं. मधल्या काळामध्ये ही जी निकिता त्रिवेदी आहे,
हिचं प्रेम प्रकरण तिच्या घरच्यांना कळल्यामुळे मग त्याने तिला बोलून घेतलेलं होतं आणि तिला समज काढलेली होती आणि आता तिने देखील आपल्या आईवडिलांचे विचार मान्य केलेले होते. आता ही सगळी गोष्ट विजय भोईला कळल्यानंतर मग त्याने तिला शेवटचं भेटायचं, त्याच्यामुळे मग हे हॉटेलचे रूम बुक केले आणि आता तिला तिथे बोलून घेतलेलं आहे आणि ती देखील विश्वासाने तिथे गेलेली आहे. तिथे गेल्यानंतर मग त्यांच्या या संबंधावरून किंवा प्रेम प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झालेला आहे. विजय भोईने तिचं जे डोकं आहे हे डोकं भिंतीवरती जोरात आपटलं आहे, रक्तस्राव झालेला आहे आणि ती जागेवर खलास झालेली आहे. आता संपूर्ण हे जे प्रकरण आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की प्रेम प्रकरण याच्यामधून जर का आपण एखाद्या व्यक्तीला जर नकार दिला तर तो नकार समोरची व्यक्ती पचवणं शक्य नसतं आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट होऊ शकते. त्याच्यामुळे आजकालच्या ज्या तरुण तरुणी आहेत, ज्या इंस्टाग्रामवरती आहेत किंवा जिथे कुठे असतील, तुम्ही शिकत असाल, कॉलेजमध्ये असाल, कुठेही असाल, यासारख्या ज्या घटना असतात या घटना आपल्याला काही ना काही शिकवून जातात. आपण ऑनलाईन पद्धतीने प्रेमामध्ये पडत असाल किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रेमामध्ये पडत असाल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासाठी महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपण आपलं शिक्षण करणे, आपण आपलं करिअर करणे, आपण कुठली तरी नोकरी पकडणे किंवा आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय सेट करणे, आपण स्वतःचे 2 पैसे कमवायला सुरुवात करणे आणि मग त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाच्या मदतीने कुटुंबाला सोबत घेऊन आपण आपलं जे प्रेम आहे किंवा आपण आपलं लग्न या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण आपलं डोकं जागेवर ठेवून ज्या वेळेला अशा पद्धतीचं प्रपोजल आपल्या समोर येतील त्या वेळेला आपण आपलं डोकं निश्चितपणे शुद्धीत ठेवलं पाहिजे. अन्यथा अशा स्वरूपाची वेळ आपल्या प्रत्येकावरती येऊ शकते. आता ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली, या संपूर्ण हे जे दोन्ही कॅरेक्टर आहेत त्या दोन्ही कॅरेक्टरमध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका कशा प्रकारे घेणं गरजेचं होतं, जेणेकरून अशा स्वरूपामधली जितकी भयंकर घटना घडली नसते ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.